नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आज भेट घडली। या भेटीत काय झालं याचा तपशील अजून तरी हाती आला नसला तरी दिल्ली शांत कशी राहील यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा नक्कीच झाली असणार। कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दिल्लीची दंगल आटोक्यात आल्यावर केजरीवाल प्रथमच नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले आहेत। दरम्यान दिल्ली दंगलीच्या मागे कोण आहे याचा शोध सुरू असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी उमर खालिद याचं एक वक्तव्य समोर आलंय। आपल्या मूळ गावी म्हणजे महाराष्ट्रातल्या अमरावतीत 17 फेब्रुवारीला केलेल्या भाषणात उमर खालिद म्हणतो की 24 फेब्रुवारीला ट्रम्प भारतात आले की त्यांना दाखवून देऊ की भारत कसा अलोकतांत्रिक पद्धतीने चालवला जातोय। उमर हे बोलतो आणि ट्रम्प भारतात येताच दिल्ली पेटून उठते। हेही विशेष आहे। उमरच्या या वक्तव्याचा व्हिडिओ वाद झाल्यानंतर मात्र अचानक गायब केला गेलाय, हेही तितकेच विशेष। उमरच्या भाषणामध्ये चिथावणी होती का? उमर खालिदला भारताच्या राज्य शासनाची तक्रार ट्रम्प यांच्या समोर का आणायची होती? ट्रम्प आणि मुसलमान यांच्या संबंधांचा भारताला फटका बसतोय का? दिल्ली उमर खालिदमुळे पेटली की कपिल मिश्रामुळे? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा उमर खालिदची चिथावणी। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी आजचे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो। आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता स्वानंद गांगल, तसंच आपल्या सोबत आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ता अजित अभ्यंकर, आपल्या सोबत आम आदमी पक्षाचे प्रवक्ता आहेत मुकुंद किरदत्त, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माइंडकरही आहेत आणि आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत राजकीय घटनांचे अभ्यासक महेश साने। मी आत्ताच्या घडीला आपल्याला पहिला प्रश्न या चर्चेमध्ये विचारू इच्छितो तो आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींना। आपल्या सोबत मुकुंदराव आहेत। मुकुंदराव, आजच्या बैठकीत काय घडलं हे आधी जाणून घ्यायला आवडेल, कारण त्यानंतर उमर खालिदच्या वक्तव्यांच्या संदर्भातली राजकीय चर्चा होणारच आहे। तेव्हा आज तुम्हाला तरी कळलंय का की अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदी यांना भेटले तेव्हा त्या दोघांमध्ये कोणत्या विषयांची चर्चा झाली आणि दिल्लीच्या दंगलीच्या पाठीमागे कोण हा मुद्दा चर्चेला आला असेल का? मुकुंदराव, आपण उत्तर देणार आहात। नमस्कार। दिल्लीच्या एकूण ज्या घटना अत्यंत निंदाजनक आणि अत्यंत त्रासदायक ज्या घटना या देशामध्ये घडल्या, दिल्लीमध्ये घडल्या, त्या पार्श्वभूमीवरती आज मोदींची अरविंद केजरीवाल यांची भेट झाली। त्याच्यामध्ये मुख्यत्वे हा प्रश्न होता, हा अधिक व्यापक पद्धतीचा प्रश्न होता आणि यापुढचे जे कृती कार्यक्रम करायचा आहे, दिल्लीमध्ये जी शांतता प्रस्थापित करायची त्याच्यासाठीचे जे काही प्रयत्न करायचे त्या प्रयत्नांच्या संदर्भातली ही मीटिंग होती। फार बरं झालं मुकुंदराव, आपण हे अत्यंत सुस्पष्ट करून टाकलं की या बैठकीचा अजेंडा काय होता, त्या बैठकीतून काय निघालंय याच्या संदर्भात काही तपशील आपल्यापर्यंत आलाय का? या संदर्भात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे तिथे, म्हणजे छोटा दुकानदार असेल, व्यापारी असेल, घर मालक असेल किंवा रिक्षा चालक असेल, इथपासून सर्वांना एका पद्धतीने मदत द्यायला लागेल। त्याच वेळेस त्यांच्या जखमांवरती फुंकर घालायला लागेल, तिथे शांतता प्रस्थापित करायला लागेल। याचबरोबर त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये MCD ज्या तिथल्या नगरपालिका आहेत त्या बीजेपीच्या अंडर आहेत आणि त्यांचंही सहकार्य याच्यामध्ये लागणार आहे। त्यामुळे बीजेपी सत्तेमध्ये आहे काही भागामध्ये MCD मध्ये मुख्यत्वे, त्यामुळे त्यांचं सहकार्य, केंद्राचं आर्थिक सहकार्य, या सगळ्यामधून ही जी काय आहे ही परिस्थिती आपल्याला निवडायला मदत होऊ शकते। या संदर्भातली ही मुख्यतः मीटिंग होती। बरं मुकुंदराव, आपण असं म्हणताय की परिस्थिती निवडण्यासाठी आपले प्रयत्न सुरू झाले आहेत। अत्यंत योग्य अशा प्रकारचं हे पाऊल आहे। ते वेळेवर आहे, उशिरा आहे याची चर्चा आता आपल्याला नाही करायची। जे होतंय ते चांगलं होतंय हे मात्र नक्की। पण एका बाजूला शांतता प्रस्थापित होत असताना जे घडलं, जवळपास 46 जणांचे बळी घेणारं हे दिल्लीतलं दंगल प्रकरण, हे कोणामुळे घडलं याची चर्चा सुरू असताना
गेले काही दिवस सातत्यानं कपिल मिश्राचं नाव समोर येत होतं. कपिल मिश्राच्या कडून वारंवार दिल्लीतल्या दंगलीला चिथावणीखोर वक्तव्य देऊन प्रक्षोभक वक्तव्य करून सुरुवात केली गेली असं म्हटलं गेलं. याच्याच संदर्भात अजित अभ्यंकरांना काय वाटतं ते जाणून घेऊ आणि उमर खालिद पर्यंत आपण त्यानंतर पोहोचणार आहोत. कपिल मिश्रा केवळ हे कपिल मिश्राचं नाहीये, अमित शहा यांच्यापासून सुरुवात होते, अनुराग ठाकूर पासून सुरुवात होते. गोली मारो सालों को आणि असा बटन दबाव की असा करंट लागेल की ती शाहीनबागचं आंदोलन सगळं उडून जाईल, इथपासून ती जी प्रोव्होकेटिव्ह भाषा आहे ती तिथून सुरू होते. कपिल मिश्रा हे त्या सगळ्या जो मूड आहे सगळा बीजेपीचा, आक्रमक, हिंसक आणि रस्त्यावरती उतरून डायरेक्ट ऍक्शन करायची, दिल्ली पोलिसांनी संरक्षण द्यायचं, या सगळ्या सेटअपचा एक भाग कपिल मिश्रा आहेत. आणि त्याच्यामध्ये त्या एका आत्मविश्वासातून त्यांनी ती विधानं केलेली आहेत की आम्ही रस्त्यावरती उतरू, पोलिसांचं सुद्धा ऐकणार नाही, डायरेक्ट ऍक्शन आम्ही घेऊ, अशा प्रकारची जी त्यांची सगळी वक्तव्य आहेत ही वक्तव्य त्याच्यासाठीच आहेत. आणि नुसते वक्तव्य करून ते थांबलेले नाहीत, तर त्यांनी त्या प्रकारच्या प्रत्यक्ष कृती पण केलेल्या आहेत. आणि दिल्लीमध्ये जे काय पुढे घडलं आणि दिल्ली पोलिसांनी शांतपणे हे सर्व जे पाहिलं, साक्षीदार म्हणून पाहिलं, याच्या हे काही केवळ योगायोग नाही. बर, अमित शहांच्या नेतृत्वाखाली म्हणजे अजित अभ्यंकर आपला मुद्दा लक्षात येतोय. याच्यावर एक पटकन प्रतिक्रिया आपल्याला स्वानंद गांगल यांची लागेल. स्वानंद गांगल, पहिल्या टप्प्यापासून जेव्हापासून दंगल घडत गेली त्या दंगलीच्या मागे चिथावणी देणारा माणूस कोण म्हणून कपिल मिश्राचं नाव येत होतं. पक्षाने यावर काही भूमिका घ्यायला सांगितलंय आपल्याला? कसं आहे, अजित अभ्यंकरांनी आता जे मांडलं आपल्या पुढे की याचं कुठपर्यंत मागे जायचं, आता मागे जायचं झालं तर ते अगदी आपल्याला शर्जील इमाम पर्यंत पण नेता येऊ शकतं. शाहीनबाग मध्ये पद्धतशीरपणे लोकांची माथी भडकवण्याचं काम ज्या संघटनांनी सुरू केलं होतं त्यांच्यापर्यंत पण नेता येऊ शकतं, ज्यात PFI सारख्या संघटनेचं नाव समोर आलेलं आहे. त्यामुळे मागे न्यायचं झालं तर हे कितीही मागे नेता येऊ शकतं. अगदी जामियामध्ये जो इथपर्यंत त्या घटनांपर्यंत मागे नेता येऊ शकतं. ठीक आहे, एखादी गोष्ट किती मागे न्यायची यालाही काही मर्यादा असतील. आता अजित अभ्यंकरांनी जो आक्षेप नोंदवलाय त्यावर आपली प्रतिक्रिया काय? एक्झॅक्टली, अजित अभ्यंकरांनी आता जो आक्षेप नोंदवलाय, मुळात इथे मी अजित अभ्यंकरांचा सगळ्यात आधी निषेध करतो की त्यांनी तिकडच्या पोलिसांबद्दल जे वक्तव्य केलं, पोलीस शांतपणे बघत होते, पोलीस बघत होते, पोलिसांनी तिथे शांत करण्यासाठी काहीच नाही केलं. अजित अभ्यंकरांचं अतिशय बेजबाबदारपणे केलेलं वक्तव्य आहे असं मी मानतो. आणि हे दुसरं तिसरं काही नसून दिल्लीतली पोलीस ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, जे केंद्र सरकार यांना पटत नाही म्हणून त्या पोलिसांना बिचाऱ्यांना बदनाम करायचं हे काम अजित अभ्यंकरांनी या ठिकाणी केलेलं आहे, जे अतिशय कंडेमनेबल आहे असं मला वाटतं. आपण स्वानंद गांगल वारंवार भूमिका घेत असताना कपिल मिश्रा बद्दल एक अक्षर निघत नाहीये. कपिल मिश्राच्या बद्दलची भूमिका काय ते पण बोला, कारण आपल्याला आता उमर खालिदवर जायचंय आणि त्यासाठी फार वेळ बाकीच्या मुद्द्यांवर थांबता येणार नाही. प्रसादजी बोला बोला. कायदा, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे आणि कायद्याच्या समोर सगळे समान आहेत, मग तो कोणीही असू दे. त्यामुळे जर कोणी कायदा मोडला असेल तर त्या प्रत्येकावर कायद्यानुसार कारवाई व्हावी. बर, हिंसेचं आपण असं म्हणता आहात कायद्यानुसार कारवाई व्हावी. आता आपण उमर खालिदच्या मुद्द्यावर येऊ. कपिल मिश्रांनी जे वक्तव्य केलं ते सगळ्या जगासमोर आलं आणि त्याच्यानंतर कपिल मिश्रा हा या संपूर्ण घटनाक्रमामध्ये टीकेच्या केंद्रस्थानी आला. पण त्याचबरोबर उमर खालिदचं वक्तव्य समोर येत आहे आणि आता उमर खालिदच्या वक्तव्यावर अजित अभ्यंकर काय बोलतायत ते आपण आधी ऐकणार आहोत. अजितराव, उमर खालिदच्या वक्तव्याबद्दल आपली भूमिका काय? उमर खालिदचं वक्तव्य हे म्हणजे बिरबल आणि बादशाहची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो की खिचडी 100 फूट वरती ठेवलेली आहे आणि खालून जाळ दिला जातोय आणि खिचडी त्याच्यामुळे शिजेल, हे बोलण्यासारखं आहे. 17 फेब्रुवारीला जी व्यक्ती अमरावतीमध्ये CA विरुद्धच्या आंदोलनात म्हणते की ट्रम्प हे जे आलेले आहेत भारतामध्ये, आपण त्यांना म्हणजे आंतरराष्ट्रीय हे काहीतरी भारत सरकार, कारण हा नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न होताच की आम्ही जे काय भारतामध्ये करतो त्याला एक आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवायचा. तर त्या दिवशी हा जो काही आपलं आंदोलन चालूच आहे
त्या आंदोलनामध्ये आपण सांगूया की भारतामध्ये हे सुद्धा चाललेलं आहे आणि ह्याची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे जागतिक पातळीवरती. भारतात बसून आम्ही बोलतोय तेव्हा भारतामध्ये बसून आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा आम्हाला सगळी वस्तुस्थिती भारतातली काही लपवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. जे सत्य आहे ते पुढे यावं. याच्यासाठी एक चालू आंदोलनामध्ये लोकांनी त्या दिवशी रस्त्यावरती यावं असं म्हणणं, याच्यामधून दंगल घडली अच्छा अमरावतीमध्ये बोलल्यामुळे. तर मला वाटतं उमर खलीद, मला वाटतं पार्लमेंटमध्ये सगळे सदस्य पण निवडून आणेल जेव्हा जर तो पॉवरफुल असेल तर. ठीक आहे, काय विनोदी आहे. ठीक आहे, आपला हा केवळ तर्क कपिल लक्षात येतोय. नाव आलं. उमर खालिद उमर यांच्या खालिदचं नाव वक्तव्याच्या आलं, संदर्भाला आपल्याला दिल्लीच्या नाही. दंगलीशी जोडणं हे अजित अभ्यंकरांना बिरबल आणि अकबराच्या खिचडीच्या उदाहरणासारखं वाटतंय. हा अत्यंत विनोदी तर्क आहे. अशा स्वरूपाचा अत्यंत जबाबदार दावा ते करतायत. स्वानंद गंगल, तुमची यावर प्रतिक्रिया आणि मग इतरांकडे जाणार आहोत. नाही, मुळात उमर खालिद या व्यक्तीचा इतिहास बघता त्यांच्याकडनं असं काहीतरी वक्तव्य येणं हे अजिबात आश्चर्यकारक किंवा धक्कादायक अजिबात नाहीये. ते असं काहीतरी वारंवार बोलू शकतात, जे म्हणजे अतिरेकी, दहशतवादी, बुराणवाणी याची तुलना चे गवेरांसारख्या व्यक्तीसोबत करू शकतात, जे भारत तेरे तुकडे होंगे सारख्या घोषणा देऊ शकतात. नाही, स्वानंद गंगल, पण मुळात त्यांनी जी पंचतंत्रातली अकबर बिरबलाच्या खिचडीची एक उपमा आणि इथे रूपक वापरलं ते योग्य आहे का? बिरबलाची खिचडी शिजत नव्हती कारण खिचडीच्या भांड्याच्या खालचा जाळ हा खूप लांब होता. त्यांना सुचवायचं काय आहे याकडे तुम्ही लक्ष वेधलं पाहिजे. मला असं वाटतंय अजित अभ्यंकर सांगू इच्छित आहेत, अमरावतीत केलेल्या वक्तव्याचे कोणतेही पडसाद दिल्लीत उमटू शकत नाहीत. या तर्कावर बोला. कसं आहे, वक्तव्य काय होतं? वक्तव्य काय होतं ऐकवणार आहोत. आपल्याकडे ते पण वक्तव्य तयार आहे, आम्ही तेही ऐकणार आहोत. अजितराव, एकदा फक्त स्वानंद गांगल यांची प्रतिक्रिया घेऊया. स्वानंद गांगल, अमरावतीतल्या वक्तव्यामुळे दिल्लीत दंगल होऊ शकत नाही, या वक्तव्यावर तुमची भूमिका काय? मध्यंतरी मी कुठल्या तरी पेपरमध्येच वाचलं होतं, भारताच्या बाहेर काहीतरी घडलं होतं, त्याच्यावरनं डाव्यांनी केरळमध्ये आंदोलनं केली होती. आता ह्या हिशोबात भारतातच असलेल्या अमरावतीतल्या वक्तव्यावरून दिल्लीत डावे काही करणार नाहीत असं म्हणणं, हे जर का अजित अभ्यंकरांना लॉजिकल वाटत असेल तर त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. बर, आपण एकदा आता या चर्चेत उमर खालिदचे वक्तव्य ऐकणार आहोत. अजित अभ्यंकरांना तो प्रश्न होता की उमर खालिद नक्की बोलला काय, ते ऐकूया आणि चर्चा पुढे नेऊयात. उमर खालिदनं 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये केलेलं वक्तव्य काय होतं ते ऐका. की सच्चाई ऐसी है और हमारे देश के प्रधानमंत्री को इतनी शर्म आती है अपने गुजरात के विकास के बारे में कि वो झुग्गी झोपड़ियों को छुपा रहे हैं. कहीं डोनाल्ड ट्रंप को ये ना पता चल जाए कि हिंदुस्तान में सब चंदा सी नहीं है, हिंदुस्तान में मोदी मंदा सी है. हम वादा करते हैं 24 तारीख को जब डोनाल्ड ट्रंप हिंदुस्तान आएंगे तो हम ये बताएंगे कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री और हिंदुस्तान की सरकार हिंदुस्तान को बांटने का काम कर रही है, महात्मा गांधी के उसूलों की धज्जियां उड़ा रही है, और ये बताएंगे कि हिंदुस्तान की आवाम हिंदुस्तान के हुक्मरानों के खिलाफ लड़ रही है. अगर हिंदुस्तान के हुक्मरान देश को बांटना चाहते हैं तो हिंदुस्तान की आवाम देश को जोड़ने के लिए तैयार है. अजित अभ्यंकर, मला असं वाटतं की कदाचित तुमच्यापर्यंत आवाज नीट पोहोचला असेल. तुम्हाला अजूनही असं वाटतं की ही चिथावणी नाही, उमर खालिदनं कुठलंही चिथावणीखोर वक्तव्य केलेलं नाही? हे बघा, तुम्ही तुमचा जो आवाज ऐकवला तो मला नीट ऐकू आला नाही, परंतु हे टीव्हीवरती अनेक त्याचे क्लिप्स मी ऐकलेले आहेत. बर, त्या ज्या ऐकलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे ऐकू आलं ते असं की ट्रम्प येतील त्या दिवशी अधिकाधिक लोकांनी हे जे काय आपलं आंदोलन चाललेलं आहे, सीएचा प्रश्न, एनआरसीए सरकार काय करते, आपण त्या दिवशी रस्त्यावरती येऊया. आता जर ट्रम्पच्या स्वागतासाठी 1 लाख लोक जमवणं हे जर कायदेशीर आहे तर त्यांनी कुठली हिंसक घोषणा केली आहे, कुठलं हिंसक आवाहन केलेलं आहे? शांततामय आंदोलन दिल्लीमध्ये चाललंय, सगळीकडे चाललंय. स्वागतासाठी 1 लाख जण जमवणं याची तुलना तुम्ही भारतातल्या सरकारला अलोकतांत्रिक म्हणण्याच्यासाठी रस्त्यावर उतरा अशा प्रकारच्या वक्तव्याशी समान पद्धतीनं करता आहात. मला महेश, एक मिनिट, अजितराव देतो, संधी देतो. अजितराव संधी देतो. आपल्यासोबत महेश साने आहेत, एकदा पटकन त्यांना विचारूयात, या 2 वाक्यांच्या समानतेचा काही अर्थ असतो की त्यामागे काही वेगळा हेतू असतो? महेश साने.
नमस्कार. आत्ता तरी जे मी ऐकलं त्याच्यावरून त्यांचा उद्देश जो होता तो तरुणांनी रस्त्यावर यावं ह्याच अर्थाने होता. पण अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचा राष्ट्रपती जेव्हा भारतात येतो तेव्हा हे जेव्हा केलं जातं तेव्हा त्याच्या मागे अनेक उद्देश असू शकतात असं आता या सगळ्या बोलण्यावरून जाणवत आहे. बर, मग आता मला आपचे प्रतिनिधी आहेत मुकुंद किर्दत, त्यांना विचारायचं आहे, आपल्यापर्यंत या गोष्टीची कुठलीच सूचना पोहोचली नाही की 17 तारखेला 24 तारखेच्या संदर्भात काय वागायचंय त्याची सूचना दिली जातीये. अशा पद्धतीने दिल्लीत मोठ्या संख्येने माणसं बाहेर पडू शकतात आणि बाहेर पडलेल्या माणसांना स्वतःला शांततामय मार्गाने भारताच्या लोकनियुक्त सरकारच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तरीही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, याची आम आदमी पक्षाला कल्पना होती का नव्हती? याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते ती हा जो सगळा सिक्वेन्स आहे किंवा ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या त्याचा अर्थ असा आहे की या पद्धतीची अत्यंत प्रक्षोभक आणि ध्रुवी करणारी परिस्थिती निर्माण केली गेली. ही परिस्थिती कधीपासूनची आहे? ही परिस्थिती विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवशी जेएनयूवरती हल्ला झाला तिथपासूनची परिस्थिती आहे. तिथून पुढे जे सुरुवात होते त्याच्यानंतरच्या तुम्ही सर्व विधानं पाहिली, कपिल शर्मांची विधानं जी आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक आयोगाची माफी त्यांना मागायला लागली. त्यामुळे हिंदू मुस्लिम पासून म्हणजे एकीकडे केजरीवाल यांना टार्गेट करणं हे उद्देश होताच, त्याच वेळेस ध्रुवीकरणाचं राजकारण पुढे नेणं ही भूमिका भाजपची सतत होती. भाजपच्या तिथल्या दिल्लीमधल्या रस्त्यावरच्या सर्व ठिकाणच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत असा तुमचा आरोप आहे. दुसरा मुद्दा आहे, मला तुम्हाला विचारायचं आहे, हे ध्रुवीकरणाचे प्रयत्न केवळ एकतर्फी आहेत का दुतर्फी आहेत? दिल्लीत दुतर्फा ध्रुवीकरणाचा प्रयत्न झालाय का? उलटा प्रश्न असा होता की आमचा मुद्दा हा विकासाचा होता, कामावर मत द्या. त्यामुळे ध्रुवीकरण आम्हाला नको. नाही, मी निवडणुकीच्या प्रचारात जात नाहीये आता. एका अर्थाने मुकुंदराव, मी निवडणुकीच्या प्रचारात जात नाहीये. मी त्याच्या पुढे जाऊन ओव्हरऑल एकूणात दोन्ही बाजूनी ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतोय का? मी याच्यात आम आदमी पक्षाने ध्रुवीकरण करायला घेतलंय असं म्हणत नाहीये. आम आदमी पक्ष बाजूला ठेवून द्या, तुम्ही तर विकासावर निवडणुका लढवता, तुम्हाला धार्मिक ध्रुवीकरणाची गरजच नाहीये. तुमच्याकडे बिजली, पाणी, सडक हे मुद्दे चर्चा करायचे, पण तुमच्या सरकारच्या आडून कोणी ध्रुवीकरण करतंय का ते तुमच्या लक्षात येतंय का हे मला विचारायचंय. मला असं वाटतं याच्यामध्ये जी नावं आली आहेत म्हणजे या राष्ट्राच्या विरोधी ज्या कृती झाल्या, दिल्लीमध्ये जी काही हिंसा झाली त्याच्यामध्ये कुणी असो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्याही विचारांचा असो, मग आमचं असं म्हणणं आहे की त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हा मूळ मुद्दा. दुसरा मुद्दा, हे कुणाच्या अंडर आहे? गुप्त हे सतत कुणाच्या अंडर आहे? तर ते जर दिल्लीमध्ये गृहमंत्र्यांच्या अंडर असेल, गृह खात्याच्या अंडर असेल तर ते कुठे होते? मग या सगळ्यामध्ये आजही त्यांचं विधान नाहीये, अमित शहाचं आजही विधान नाहीये. गेल्या इतक्या दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्याची काही माहिती आपल्या सरकारकडे होती का? ठीक आहे मुकुंदराव, आपण याही वक्तव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलीत. अगदी योग्य स्वरूपाचा तुमचा टोन आहे, भूमिका पण आहे. मला आता जयंत माइंडकरांना विचारायचा आहे पुढचा प्रश्न. जयंत माइंडकर, आम आदमी पक्ष हा धार्मिक ध्रुवीकरण करणार नाही असं त्यांचं एकूणच आत्ताचं राजकारण आहे, आपण त्याच्यावर जायला नको. पण आम आदमी पक्षाच्या आडून धार्मिक ध्रुवीकरण होत असेल, ते सत्तेत असताना त्यांच्या अपरोक्ष अशा पद्धतीचं धार्मिक ध्रुवीकरण करून भारतीय जनता पार्टीच्या धार्मिक ध्रुवीकरणाला उत्तर देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर ते आम आदमी पक्षाला लक्षात का येऊ नये? मुळात असं आहे की आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे. हा सगळा आम आदमीचा जो काही सध्याचा प्रश्न येतोय ना, तो आपण असं मान्य करूया की कन्हैया कुमारच्या विरोधात जो त्यांनी एक आरोप दाखल केलेला आहे त्यामुळे ही मोठ्या प्रमाणात आपच्या भूमिकेबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. ते कसं काय हेही सांगा. ही वस्तुस्थिती आहे. मुळात आता प्रश्न असा आहे की उमर खालिद, जामिया मिलिया आणि JNU ही 3 नावं आली की सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या पेरेंट ऑर्गनायझेशनला जणू काही हे 3 म्हणजे कोणीतरी देशद्रोही आहे हे म्हणणं हे त्यांच्या DNA मध्ये, त्यांच्या जेनेटिक्स मध्ये आहे आणि ते काम इमाने इतबारे करतात. आताची चर्चा आपली आम आदमी बद्दल आहे. माझा प्रश्न तुम्हाला आम आदमी पक्षाच्या सरकारच्या आडून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न कोणी करतंय का असा आहे. माझा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचा पहिला प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीने मी सांगितलं त्या क्रोनोलॉजी JNU, जामिया आणि उमर खालिद यांच्या माध्यमातून भाजपने करण्याचा प्रयत्न केला. माझा
माझा आम आदमीवर एक साधा प्रश्न आहे की तुम्ही याला सडेतोड उत्तर, राजकीय उत्तर न देता तुम्ही आपलं बीएसपी, बिजली, सडक, पाणी करत राहिले आणि जेव्हा तुम्हाला सांगण्यात आलं तेव्हा तुम्ही सरळ कन्हैया कुमारला देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याच्यावर तेही पण आरोप केला. मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही संपूर्णपणे दुटप्पी भूमिका घेतलेली आहे आणि हे तुमच्या महाराष्ट्रातले तुम्ही ते सांगाल, पण खरं तर याचं उत्तर दिल्लीहून दिलं पाहिजे की ही अशा या तुमच्या एका अत्यंत महत्वपूर्ण निरीक्षणावर मुकुंद किर्दत्तांची प्रतिक्रिया गरजेची आहे. मुकुंदराव, मला निश्चितपणे असं म्हणायचं आहे ती गेल्या तुम्ही पूर्ण आमचा 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर आमच्यावरती 150च्या वरती गुन्हे दाखल झाले. याच्यामधले 105 पेक्षा जास्त गुन्हे हे गुन्ह्यामध्ये याच्यामध्ये काही दम नाही अशी स्थिती. म्हणजे हे या पद्धतीचे आरोप झाल्यावर आम आदमी पार्टीच्या कुठल्याही आमदाराविरुद्धच्या केसला आम्ही हस्तक्षेप केलेला नाही. या पद्धतीचा कुठलाही आरोप कन्हैया कुमारच्या केसला आत्ताच मुहूर्त का सापडावा? बीजेपीच्या आत्ताच मुहूर्त का सापडावा कन्हैया कुमारच्या विरोधात केस दाखल करायला अनुमती द्यायला? इतके दिवस तुमचं सरकार गेली 5 वर्ष होतं, त्यावेळेला नाही काही झालं. नाही, तेच मी सांगतो ती 3.5 वर्ष याचा तपास करायला, एका व्हिडिओचा तपास करायला 3.5 वर्ष बीजेपी सरकारने घेतलं. त्यानंतर ती फाईल आम आदमी पार्टीकडे आली. त्याच्यानंतर जी लिगल बॉडी आहे ती इंडिपेंडंट बॉडी आहे. त्या इंडिपेंडंट बॉडीने ही केस तपासली, त्याच्यावरती आमची टिप्पणी आहे. त्यानंतर त्या टिप्पणीसहित ती फाईल पुढे गेलेली आहे. याच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या आधी केजरीवाल यांनी विधान केलं होतं. त्यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की याच्यामध्ये मी कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, ही फाईल पुढे जाईल आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीच प्रश्न नाही. या पद्धतीचे सर्व जे आरोप आहेत ते दपून ठेवायचे आणि त्याची कुजबूज चर्चा करायची. यापेक्षा ती उघड चर्चा होऊ द्या, कोर्टात होऊ द्या, जे काय होईल ते होईल. ठीक आहे मुकुंदराव, तुम्हाला उत्तर देत आहेत जयंत माइंडकर, तुम्हाला उत्तर देत आहेत. एकदा तुमच्या म्हणण्यावरचा त्यांचाही आक्षेप ऐकणार आहोत, त्यानंतर अजित अभ्यंकर. मुकुंद किर्दत, एक साधा प्रश्न आहे. याच प्रकारे आपला डिफेन्स या क्षणी स्वानंद गांगल सुद्धा करू शकतात. जजची ट्रान्सफर आम्ही केलेली नाही, पोलिसांनी योग्य प्रकारे कारवाई केली. जेव्हा की देशाचं म्हणणं असं आहे की देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान आणि इतर मंत्री जर का प्रोव्होक करत आहेत, स्वतः इतर मंत्री जर का प्रोव्होक करतात तर दंगली का नाही, दंगलीला पाठिंबा कोणी दिला जातोय हे तुम्ही मान्य करता. पण जेव्हा आम्ही तुमच्यावर आरोप करतो की तुम्ही दुटप्पीपणा केलेला आहात, यामध्ये तुम्ही एक अगदी साधी 1 मिनिट ऐकून घ्या, एक साधी गोष्ट आहे. याच्यामध्ये 3.5 वर्ष एक सीडी अभ्यास करायला लागते. ती सीडी आजही म्हटलं जातं ती डॉक्टर्ड आहे. त्याच्याविषयी अजूनही तुम्ही एम्फॅटिक रोल घेऊ शकत नाही, जो की इतर पक्षांनी घेतलेला आहे. हा तुम्ही दुटप्पीपणाची भूमिका संपूर्णपणे घेत आहेत आणि याच्यामुळे याच्यात आम आदमी पक्षाला काय लपवायचंय, काय दाखवायचंय याच्यावर आपण येऊयात. कारण दुटप्पीपणाच्या तुमच्या आक्षेपावर त्यांच्याकडून स्पष्ट उत्तर तुमच्यावर किर्दत फार मोठा आरोप केला जातोय की तुम्ही छुपे भाजपचे एजंट आहात का, हा सरळ शब्दात तुमच्यावर आरोप केला जातोय. मुकुंद किर्दत याचं उत्तर लागेल, त्यानंतर अजित अभ्यंकरही बोलतील. कारण आता कन्हैया कुमार हे नवं वक्तव्य, आम्हाला हे नवं व्यक्तिमत्वही या वादात ओढलं जात आहे. आधी मुकुंद किर्दत, आपली भूमिका. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये भाजपचं बी टीम, ए टीम या पद्धतीची जी काय रचना मांडणी आहे ती प्रत्येक पक्षाने वेगवेगळ्या पद्धतीने केलेली. कधी काँग्रेसनी पण केली, कधी भाजपने पण केली. याच्यामध्ये तत्कालीन परिस्थितीला सोयीचं विधान करत राहणं आप विषयी, कारण आप ही तिसरी शक्ती आहे, आपनी चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीची विधानं सतत करत आले. आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या पद्धतीचे आरोप हे जेव्हा होतात तेव्हा वर्षानुवर्ष ते चालू राहतात आणि त्याच्यानंतर जे काही घडतं ते पुढे यायलाच पाहिजे. त्याच्या बाबतीत आपची भूमिका स्पष्ट आहे. याच्यामध्ये आमची ना तो सहानुभूती कुणाला आहे ना कुणाच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काही कारण आहे. या संदर्भामध्ये जे डॉक्ट्रिन म्हणतायत त्या पद्धतीचं जर ती व्हिडिओ असेल तर त्याला केंद्र सरकारने 3 वर्ष 3.5 वर्ष घेतलेत आणि आता त्याच्यानंतर जे कोर्टात जाईल तर जे यांनी कन्हैया कुमारनी पण म्हटलं की फास्ट ट्रॅक कोर्टात चालू द्या. ठीक आहे, आजच्या ज्या सगळ्या केसेस चालल्या त्या फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या आहेत. त्यामुळे आपण अजित अभ्यंकरांना विचारूयात. अजित अभ्यंकर, इतकं सहज, इतकं सोपं आम आदमी पक्षाचं वक्तव्य वाटतंय तुम्हाला? याचं कारण असं, कन्हैया कुमारच्या संदर्भातली त्यांची भूमिका ही आता समोर यायला लागली आहे त्यावेळेला जेव्हा दिल्लीतली दंगल घडून गेली आहे आणि शांततेची गरज अपेक्षित केली जाते. मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाच्या वर्तनाबद्दलची चर्चा किंवा निष्कर्ष हे आम्ही टोटॅलिटीमध्ये काढतो.
आम्ही एक आयसोलेटेड कुठल्याही गोष्टीवरनं काढत नाही, कशाबद्दलच, म्हणजे RSS असेल, भाजप असेल किंवा कोणीही असेल, आम्ही टोटल पिक्चर बघतो. टोटल पिक्चरमध्ये आम्हाला असं दिसतं की आम आदमी पक्षाने तिथे सत्तेवर आल्यानंतर, सत्तेवर यायच्या आधीपासून, सत्तेवर आल्यानंतर आणि आत्ता प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पक्षाच्या धार्मिक विभाजनाच्या एजेंड्याला कुठेही साथ दिलेली आम्हाला दिसलेली नाही. उलट धार्मिक विभाजनाचा भारतीय जनता पक्षाचा, अमित शहाचा, नरेंद्र मोदींचा जो अखिल भारतीय अजेंडा आहे त्याला एक पर्याय विकासाचं राजकारण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि तो निश्चित स्वागतार्ह होता. आता ही जी त्यांनी कन्हैयाकुमारच्या बद्दलची घेतलेली भूमिका आहे किंवा दिल्ली दंगलींच्या वेळेला ज्या ऍक्टिव्हली अरविंद केजरीवाल यांनी प्रेस समोर किंवा मीडिया समोर यायला पाहिजे होतं, ती तो ऍक्टिव्हिझम त्यांचा किंवा ती आक्रमकता त्यांची त्यावेळेला पुरेशी दिसली नाही, हे मात्र निश्चित म्हणता येईल. कदाचित मीडियाने त्यांना प्रोजेक्ट केलं नसेल, हे सुद्धा असू शकतं. आणि कन्हैया कुमारला त्यांनी ज्या परवानगी जी दिली त्या सेडिशनच्या केसला, माझ्या मते त्यांच्या पहिल्या भूमिकेशी ती विसंगत आहे. अजित अभ्यंकर, वेळेची मर्यादा आहे, मी आपल्याला त्यासाठीच थांबवतोय. तुमच्या या सगळ्या आक्षेपांवर एक स्वानंद गांगल यांची प्रतिक्रिया पटकन घेऊयात. स्वानंद गांगल, तुमच्या लेखी दिल्लीच्या दंगलीला इतक्या सगळ्या राजकीय कंगोऱ्यांनाही असताना केजरीवालांची भूमिका कशी होती असं तुम्ही म्हणाल, आणि केजरीवाल खरंच प्रोएक्टिव्ह होते का? मुळात केजरीवालांचा जो नगरसेवक आम आदमी पक्षाचा, ज्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब सापडले, ज्याच्या घरात ऍसिडच्या पिशव्या सापडल्या, त्याचे आणि केजरीवालांचे जवळजवळ 90 फोन कॉल्स त्या घटनेच्या आधी झाले असं समोर आलेलं आहे, असं म्हटलं जात आहे. तर या सगळ्या बाबतीत माझ्या मते चौकशी झाली पाहिजे आणि मग केजरीवाल याची खरंच नेमकी भूमिका काय ही गोष्ट आपल्याला या पद्धतीचे आरोप करून आता पोलिसांनी सुद्धा फोन उचललेले नाहीयेत. त्या माणसाने व्हिडिओ रेकॉर्डिंग समोर केलेलं आहे 24 तारखेला, त्यामुळे त्याच्या संदर्भातली चौकशी पोलिसांकडे आहे, गृह खात्याकडे आहे. यामुळे या पद्धतीची विधानं करून केजरीवालांच्या संदर्भात विधानं करताना आपली भूमिका आपण भूमिका घ्यावी असे आरोप करू नयेत. मी म्हणालोय असं म्हटलं जात आहे, त्या प्रत्येक गोष्टीची चौकशी व्हावी अशी कुजबूज करू नका. या पद्धतीचे आरोप करताना आपण जबाबदार एका पक्षाचे पदाधिकारी आहात हे लक्षात घेऊन बोला. कायदेशीर मार्गाने त्याची चौकशी व्हावी. अहो, ती तुम्ही तुमच्या अमित शहा यांनी करायची आहे, ती चौकशी करून पुढे विधान करा ना. अहो, मी तेच म्हणतो, होईल ना. पण ताहिर हुसेन तुमचाच सापडला ना या सगळ्यात. आता इथे चर्चेत हस्तक्षेप केवळ आणि केवळ यासाठी एका जाहिरातीच्या विश्रांतीसाठी लवकरच परत येतो लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागात आपलं स्वागत. आपण थेट जातोय महेश साने यांच्याकडे. महेश साने, मला आपल्याला प्रश्न आता वेगळ्या मुद्द्यावरचा विचारायचा आहे, ज्याचा थोडा संदर्भ हा निश्चितच उमर खालिद यांच्या वक्तव्याशी आहे. उमर खालिद म्हणतात की ट्रम्प आल्यावर आपल्याला दाखवून द्यायचंय की भारतात कशा पद्धतीनं अलोकतांत्रिक सरकार चालतं आहे. ट्रम्प समोर भारतातल्या मुद्द्यांची चर्चा करण्याची गरज काय? ट्रम्प यांच्या समोर एखादा मुद्दा आणून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणणं हा एकमेव हेतू आहे की त्याला इतरही काही कंगोरे आहेत? नक्कीच प्रसादजी, यावर्षी अमेरिकेमध्ये राष्ट्रपती पदाची इलेक्शन आहे. त्याच्यासाठी ट्रम्प परत इच्छुक आहेत आणि ते निवडणुकीला उभे पण राहतील. तर ट्रम्प यांची जी इमेज आहे ती त्यांनी जशी त्यांच्या देशाची एक केलेली आहे तशीच त्यांनी की मुस्लिम आतंकवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करणारा असं पण त्यांनी केलेली आहे. सो त्याचा रेफरन्स घेऊनच मुस्लिम तरुणांना किंवा ज्यांचं वेगळ्या पद्धतीने ह्या घटनेकडे ज्यांना मुद्दाम बघायचं आहे अशांसाठी ट्रम्पच्या विरोधात लोकांनी रस्त्यावर यावं असं विधान करण्याचं केलं. त्याच्यामागे हा पण एक मुद्दाम हेतू होता की ट्रम्प यांची इमेज ही मुस्लिम विरोधातली आहे का? त्यांनी इराक, अफगाणिस्तान अशा अनेक देशांविरोधात वारंवार कारवाई केलेली आहे.
सो ज्या लोकांसाठी आता त्यांचं डोकं भडकवणं किंवा माथी भडकवणं सोपं आहे अशांचा विचार करूनच मला वाटतं ट्रम्प ह्या नाव वापरून मुस्लिम तरुणांना रस्त्यावर आणता येईल का असा एक प्रयत्न उमर खालिद आणि काही लोकांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली गेले काही दिवसात केलेला आहे. ठीक आहे, आपल्याला अजित अभ्यंकरांचं लक्ष याही मुद्द्याकडे वेधायचं आहे. अजित अभ्यंकर, अमरावतीतलं वक्तव्य आणि दिल्लीची दंगल या दोन गोष्टींना जोडायचा प्रयत्न जर केला तर तुम्ही त्याला बिरबलाच्या खिचडीची उपमा दिलीत. आत्ताच्या घडीला ट्रम्प भारतात आल्यावर आपण प्रतिक्रिया देऊ हे वक्तव्य, याला सुद्धा मग आपण काय म्हणावं? बघा, ज्या उदाहरणार्थ बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले होते त्यावेळेला अमेरिकेची जागतिक पॉलिसी जी होती त्यावेळची त्याच्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः निदर्शनं केलेली आहेत की अमेरिकेची जागतिक पॉलिसी जी आहे ती, आणि आत्ता ट्रम्प आलेले असताना सुद्धा आमच्या पक्षाची भूमिका होती की ट्रम्प हे पॅरिस करारामधून बाहेर पडले. ट्रम्प यांनी जगावरती युद्ध लादण्यासाठी कुठलाही कारण नसताना इराणशी केलेला, अमेरिकेने केलेला, स्वतः केलेला करार हा रद्द करण्याची भूमिका आहे. युरोपियन युनियन पुढे उभे हा अत्यंत युद्धखोर पिसाट माणूस आहे. हा अशा पिसाट युद्धखोर आणि पर्यावरणाच्या विरोधी असलेल्या माणसाला विरोध करणं, जागतिक पातळीवरती विरोध करणे मी माझं कर्तव्य समजतो. त्याच्यामध्ये काय, मी भारतात असीन किंवा जगात कुठेही असीन, तेव्हा ट्रम्प यांच्या समोर काय फक्त भारतातलेच मुद्दे मांडण्याचा मुद्दा नाहीये. अमेरिकेचं जे जागतिक राजकारण आहे त्या जागतिक राजकारणामध्ये सुद्धा ट्रम्प यांना झाकून देणं हे आवश्यक आहे. आता नरेंद्र मोदी अमेरिकेत जाऊन ट्रम्प यांच्याबरोबर सभा घेतात आणि अबकी बार ट्रम्प सरकार सांगतात, ते काय त्यांचा प्रचार करायला गेले होते का तिथं? म्हणजे काय म्हणजे तुम्ही ट्रम्प आले म्हणजे, आणि ट्रम्प आले त्या दिवशी रस्त्यावरती दंगलीशी काय संबंध आहे? अगदी 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 कशाचाही संबंध तुम्ही कशाशी जोडताय? ठीक आहे, हाच आक्षेप तुमचा आहे. एक निरीक्षण महेश साने यांनी मांडलं होतं. स्वानंद गांगल यांना तुम्हाला उत्तर द्यायचंय. स्वानंदजी बोला. जर आत्ता अजित अभ्यंकरांनी सांगितलं तर त्यांनी मला आत्ता सांगावं की उमर खालिदने ज्या ठिकाणी वक्तव्य केलं त्या ठिकाणी ट्रम्पच्या विरोधात, ट्रम्पच्या भारत भेटी विरोधात किती आंदोलनं, किती निदर्शनं आणि कशा प्रकारे ती झाली. बरोबर आहे. हाही मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे की ज्या अमरावतीत हे वक्तव्य केलं गेलं त्या अमरावतीत ट्रम्पच्या येण्याबद्दल काही प्रतिक्रिया उमटली का? मला माहिती नाही की मी काही कॉरेस्पॉन्डंट नाही, अमरावतीत उमटली का नाही मला माहित नाही. परंतु त्याच्या विधानाचा अर्थ ज्या वेळेला हाही एक मुद्दा परराष्ट्राचे नेते येतात की जेव्हा उमर खालिद हा अमरावतीत वक्तव्य करतो, पण उमर खालिदचं मेन ज्याला आपण वर्कप्लेस किंवा जे मूळ ठिकाण जे आहे ते त्याचं सगळं कार्यक्षेत्र हे दिल्ली आहे. त्यामुळे उमर खालिद ज्या वेळेला अशी वक्तव्य करतो त्याचा प्रभाव निश्चित महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत अधिक होणार आहे आणि तिथे तो ऑर्गनाइजही करू शकतो. हाच मुद्दा धरतोय, हाच मुद्दा लक्षात घेतो. आणि महेश सानेंना मला पुढचा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. अजितराव, ठीक आहे अजितराव, आपण आपली भूमिका मांडा. वेळेची मर्यादा आहे. मला महेश सानेंना एक प्रश्न विचारायचा आहे या निमित्तानं. नाही, मला खरोखरच कळत नाहीये. अमरावतीमध्ये एक मनुष्य येतो, म्हणजे तुम्हालाही नंतर तुम्ही विचार केला तर पटेल माझा मुद्दा, आता कदाचित नाही पटणार, की अमरावतीमध्ये एक मनुष्य येतो, सांगतो की आता परराष्ट्र नेता येतोय, याचं जागतिक राजकारण असं आहे. त्यांना दाखवलं पाहिजे की तुम्ही ज्या जागतिक राजकारणाशी जोडलेले आहात ते राजकारणाला आम्हाला इथं भारतातल्या जनतेत, त्यांनी मुस्लिमांना नाही केलं आव्हान, भारतीय जनतेला, आणि हे आंदोलन भारतीय जनतेचं आहे, लक्षात घ्या. मी स्वतः त्याच्यात सहभागी आहे. मी स्वतः अशी भूमिका घेतली की चुकीच्या पद्धतीने जर इथे एनआरसी वगैरे अजित अभ्यंकर आपण असं म्हणताय की त्यांनी फक्त आणि फक्त मुसलमानांना आवाहन केलं नाही, आम्ही पण असं म्हणत नाही आहोत. मात्र आत्ताच्या घडीला एनआरसी, एनपीआर आणि सीएच्या विरोधातली आंदोलनं विशिष्ट प्रकारच्या समुदायाकडून सर्वाधिक सहभाग नोंदवत लढली जात आहेत. त्यांच्या समोरचं भाषण हे ट्रम्पच्या बाबतीत, ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या बाबतीत अधिकाधिक बाहेर पडून आपला निषेध नोंदवा या भूमिकेपर्यंत नेणं, याचा अर्थ संदेश कोणाला दिला जातोय हेही स्पष्ट आहे. नाही, संदेश कोणाला? तुम्ही काय, हे बघा, मी मुस्लिमांना इतरांपेक्षा वेगळं समजत नाही. ज्याला समजते त्यांनी समजावं, मी समजत नाही. माझ्या मते मुस्लिम तरुण असतील, हिंदू तरुण असतील, उमर खालिदच्या मनात काय आहे ते बाहेर पडलंय. नाही, तुमच्या त्यांनी काही शब्द नाही वापरला तरी तुम्ही मनकवडे होऊन त्याच्या मनात काय असेल ते जाणत असाल तर तुमच्या मनशक्तीला मी दाद देतो.
परंतु तसं शब्दात कुठेही दिसत नाही. ठीक आहे, तुम्ही अजूनही असं म्हणताय की शब्दात काही दिसत नाही. जयंत माइंडकर, मी आपली एक प्रतिक्रिया घेणार आहे, पण तत्पूर्वी महेश साने यांना मला विचारायचं आहे. महेश साने, वारंवार इथे असं सांगितलं जात आहे अजित अभ्यंकरांच्याकडून की अमरावतीतल्या वक्तव्याचा कसलाही संदर्भ दिल्लीच्या दंगलीशी लावू नका. ट्रम्प यांच्या आगमनाच्या विरोधात जी काही भूमिका घ्यायची आहे त्याचाही संदर्भ दिल्लीशी आणि दिल्लीच्या दंगलीशी लावू नका. हे इतकं सहज आणि सोपं आहे. उमर खालिद जे बोलतो त्याचे पडसाद दिल्लीत उमटतच नाहीत. इतक्या ठाम भूमिकेनं का विचार मांडले जात आहेत? महेश साने. उमर खालिद हे मोठे राजकीय नेते नाहीत हे मला मान्य आहे, पण गेले काही दिवस दिल्लीतली जी परिस्थिती आहे ती वेल प्लॅन चिघळवण्यात आली का याच्यावर नक्कीच सगळ्यांनी आपण विचार केला पाहिजे. की इलेक्शन झाल्या, इलेक्शन काळातलं वागणं, इलेक्शन नंतरचं वातावरण आणि ट्रम्प आल्यानंतर अचानक काही भागात अशांतता चालू होणं आणि 2 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथे दंगल उसळणे, की ट्रम्प येण्यामुळे खरं तर त्या काळात सर्वात जास्त पोलीस आणि सुरक्षा रक्षक तिथे होते, तरी सुद्धा दिल्लीतल्या काही भागात खूपच मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसा झाली. तर हे जर सगळं बघितलं तर हा योगायोग असावा असं वाटत नाही. याच्यामागे नक्की कोण आहे आणि किती लोक आहेत याच्यावर तर नक्कीच तपास चालू असेल, भविष्यात ते कळेल. पण जेवढी साधी घटना वाटते याच तपासाच्या निमित्तानं मला एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे की उमर खालिदच्या वक्तव्याच्या नंतर तपास यंत्रणांनी काय केलं असेल? जयंत माइंडकर यांच्यासाठी हा माझा प्रश्न आहे. हे बघा, माझा एक साधा प्रश्न अजित अभ्यंकर, महेश साने किंवा स्वानंद गांगुलींनी जो वेगळा अँगल मांडला, माझा अगदी एक साधा एक पत्रकार म्हणून प्रश्न आहे. एक माणूस खुले आम एक पब्लिक मीटिंग घेऊन सांगतोय की होय तिथे आम्ही आंदोलन करू. त्या आंदोलनात जर तुम्हाला म्हणजे या देशाच्या गृह खातं ज्यांच्या हातात आहे त्या अमित शहांना, भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांना किंवा महाराष्ट्रातल्या पोलिसांना सुद्धा, पण मी मेनली म्हणतोय अमित शहांना, जर धोका वाटला तर त्यांनी अमरावतीत लगेचच्या लगेच कारवाई का केली नाही? त्यांची गुप्तहेर यंत्रणा इतकी वीक होती का की त्यांना याचे पडसाद दिल्लीत उमटू शकतात हे कळलेलं नव्हतं? जर ते कळलं होतं तर त्यांनी ती परिस्थिती मुद्दामून हिंदू मुस्लिम होण्यासाठी चिघळू दिली का? नेमके दंगल फक्त भाजपचे 8 आमदार जिथे निवडून आलेले आहेत तसं नाहीये. पण ठीक आहे, तुमचा तर्क आणि तुमची माहिती अशी असू शकते, पण तुम्ही जो आधी तर्क मांडलात त्याच्यावर स्वानंद गांगल यांना उत्तर द्यावं लागेल की घडलेल्या घटनेचे गुप्तहेर यंत्रणांमार्फत दिल्लीपर्यंत काही निरोप पोहोचले होते की नाही, आणि ज्या पद्धतीनं एक तर्क माइंडकरांचा आहे त्याच तर्काला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? कसं आहे, महाराष्ट्राचं गृह खातं काय करत होतं हा याच्यात माझ्या मते एक संशोधनाचा विषय आहे. अमरावती सारख्या ठिकाणी महाराष्ट्रात जर का अशी गोष्ट घडतीये, सभा कोणाची आहे तर उमर खालिदची आहे. उमर खालिद ज्याच्या आत्तापर्यंत अशा चिथावणीखोर वक्तव्यांचा किंवा अशा गोष्टींचा इतिहास राहिलेला आहे, अशा माणसाची सभा असताना महाराष्ट्राचं गृह खातं काय करत होतं आणि हा जो व्हिडिओ आहे तो एवढ्या उशिरा का बाहेर आला, म्हणजे महाराष्ट्राच्या गृह खात्याला तेव्हाच ही गोष्ट कळली नव्हती का? हा माझ्या मते इथे मूळ प्रश्न आहे आणि मूळ मुद्दा उद्भवतो इथे. बर, याच्यावर अजित अभ्यंकरांनाही विचारावं लागेल. अजित अभ्यंकर, आपली प्रतिक्रिया घेतो. महाराष्ट्रातल्या गृह खात्याच्या कडून केंद्रीय गृह खात्याला वेळीच माहिती दिली जाणं अपेक्षित आहे, ते या प्रकरणात घडलेलं दिसतंय की नाही दिसत आहे? आता मी तुम्हाला दोन मुद्दे सांगतो. मी आंदोलनातला माणूस आहे. बर, कुठलाही राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आला तर सेंट्रल सीआयडी आणि आयबीचा माणूस हा अशा प्रकारच्या नेत्यांच्या मागे, काय आमच्यासारख्या, म्हणजे आम्ही तर असे काय राष्ट्रीय पातळीचे नाही तरी सुद्धा सेंट्रल सीआयडी आणि आयबीचा माणूस तिथं कायम उपस्थित असतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की दिल्लीच्या पोलिसांचं काय सांगावं, तिथं सगळ्या जनतेने जे कपिल शर्माचे व्हिडिओ पाहिले ते कोर्टामध्ये दिल्लीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की ते आम्ही पाहिलं नाही. पोलिसांच्या उपस्थितीत जे तो बोलला ते दिल्लीमधले पोलिसांनी कोर्टात सांगितलं की मी पाहिले नाहीत म्हणून, आणि त्या न्यायाधीशांची नंतर बदली पण झाली. हा योगायोग समजावा. आता माझा सुचवायचं काय की अजित अभ्यंकर, याच्यातून आपल्याला सुचवायचं काय? कारण तुमचं पहिलं वक्तव्य असं आहे की उमर खालिदच्या सभेदरम्यान गुप्तहेर खात्याची माणसं असणार, त्याच्यातून आपल्याला काय सुचवायचंय आणि याचा पुढचा अर्थ तुम्हाला काय नोंदवायचा आहे? याचा अर्थ असा नोंदवायचा आहे की त्याच्या विधानामध्ये अशा प्रकारची दखल घेण्यासारखं काहीही नव्हतं.
एक्सेप्ट की ट्रम्प येतील त्याच्या वेळेला कुठेतरी निदर्शनं होतील, या पलीकडे काही नव्हतं एक. आणि दुसरा मुद्दा असा की आज हे असे शाहीनबाग या स्वरूपाचं जे आंदोलन आहे देशात अनेक शहरांमध्ये चालू आहे. पुणे शहरात चालू आहे, सोलापूरमध्ये चालू आहे, इतर अनेक शहरांमध्ये चालू आहे. महिला बसलेल्या आहेत, कुठेतरी शांतपणे बसलेल्या आहेत. तिथं त्या दिवस रात्र बसतात, काय घोषणा देतात, काय गाणी म्हणतात, लोक त्यांना येऊन काहीतरी अभ्यास करतात आणि तिथं चाललेलं आहे. ठीक आहे. काही एक कुठंही ओरखाडा सुद्धा कुठं उमटलेला नाही. स्वानंद गांगल हे इतकं सहज घ्यायचंय का? अजित अभ्यंकरांचा हा दावा इतका सहज मान्य होण्यासारखा आहे का? त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपल्या दोघांचंही लक्ष वेधतो. स्वानंद गांगल, एक मिनिट. उमर खालिदच्या सभेमध्ये केंद्रीय गुप्तहेर यंत्रणांची माणसं निश्चितच पाळत ठेवून असणार, कारण ते त्यांचं काम आहे. याला आपण लोकशाही इथल्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून बघायला हवं. त्याच माणसांच्याकडून केंद्रीय सरकारला योग्य प्रकारच्या सूचना तात्काळ पोहोचल्या होत्या की नव्हत्या यावरची ही गोष्ट चिंताजनक पद्धतीनंच समोर यायला हवी. प्रसादजी, इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. मगाचपासून अजित अभ्यंकर म्हणतायत की ट्रम्प येतील तेव्हा कुठेतरी आंदोलन होईल, ट्रम्प येतील तेव्हा आंदोलन होईल. उमर खालिदने ट्रम्प आले होते त्यावेळेला नेमकी कुठे आंदोलन केलं हे अजित अभ्यंकरांनी सांगावं ना. बरोबर आहे, याचंही उत्तर अपेक्षित आहे, कारण उमर खालिद बोलून निघून गेलेला आहे. झाले असतील, मी काय त्यात उमर खालिद बोलून निघून गेला. अनेक ठिकाणी आंदोलन झाले असतील, मी काय सगळ्याचा रिपोर्ट नाही ठेवलेला. अहो, पण आंदोलन झाल्यावर आपल्या इथे स्वाभाविक आहे की माध्यमांमध्ये बातमी येते. अहो, माध्यमांमध्ये बातमी येते ना. कोणत्या माध्यमाने उमर खालिदच्या आंदोलनाची बातमी केली? ट्रम्पच्या विरोधातली बातमी माध्यमात छापत नाहीत. अजितराव, अशा प्रकारचा नवा शोध लावू नका. हा अत्यंत डाव्यांचा आवडता शोध आहे. ट्रम्पच्या विरोधात माध्यमांमध्येही छापलं जातं आणि विविध प्रकारे ट्रम्पच्या विरोधात माध्यमांमध्ये छापलं जातं. आता एक जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे, म्हणूनच थांबतोय. लवकर परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी अत्यंत अल्पवेळाचं उपलब्ध असलेलं हे सेगमेंट सुरुवात करतोय. आत्ताच्या घडीला मुकुंद किर्दत्त यांच्यापासून. मुकुंद किर्दत्त, 30 सेकंद आहेत आपल्याकडे. माझा पहिला आत्ताच्या या भागातला प्रश्न थेट तुम्हाला एवढाच आहे की तुमच्या लेखी दिल्लीत परत अशा गोष्टी घडणार नाहीत आणि घडून गेल्यानंतरची शांतता परतवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागतील? मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा आणि याच्या पुढचा महत्त्वाचा म्हणजे टप्पा आहे. आणि ही जी काही परिस्थिती आली, या सगळ्या परिस्थितीला तोंड देत आज दिल्लीमधले सर्वच्या सर्व आमदार रस्त्यावर आहेत. त्यांना त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपापला मोहल्ला घेतलेला आहे. तिथे शांतता समित्या तयार केल्या. दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर प्रत्येकाला ज्याचा नुकसानीचा जो फॉर्म आहे तो घरी पोहोचवला जातोय. आणि या सगळ्या पद्धतीबरोबर त्याशिवाय या पद्धतीच्या अफवा यापुढे पसरवल्या जाणार नाहीत. या संदर्भामध्ये एक नंबर दिला जाणार आहे आणि त्याच्यावर त्या अफवेची चौकशी होईल. त्यानंतर त्याची कंप्लेंट स्वतः दिल्ली सरकार करेल. या तुमच्या लेखी तुम्ही प्रशासन राबवता आहात. मला पटकन पुढचा प्रश्न स्वानंद गांगल यांना विचारायचा. स्वानंद गांगल, तुमचं केंद्रात सरकार आहे. उमर खालिद बोलला आणि निघून गेला अशी स्थिती होणार आहे? नाही, माझ्या मते उमर खालिदच्या त्या वक्तव्याचा आणि या गोष्टींचा संबंध आहे का याचा नक्कीच तपास होईल आणि जर त्याच्यात काही आढळलं तर त्याच्यावर नक्की कायदेशीर मार्गाने कारवाई होईल. ठीक आहे अजित अभ्यंकर, आपल्याला वाटतं त्या चौकशीतून काही बाहेर पडेल? काही नाही, कारण काय तर काही चौकशीचा प्रश्न काहीच बाहेर पडणार नाही. म्हणजे कोण चौकशी करते याच्यावरती अवलंबून आहे. दिल्ली पोलिसांनी केली तर कशात नाही बाहेर पडेल. कपिल शर्मांचं ते ऐकणार सुद्धा नाहीत. निपक्षपाती चौकशी झाली तर काहीच बाहेर पडणार नाही. ठीक आहे, आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेळ मर्यादा असल्यानंच मी इथे थांबतो आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.
आहे.